मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सावरकरांवर, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सत्य सांगणारा सिनेमा समोर आणला. कारण इतिहासाने आणि विशेषतः काँग्रेसी इतिहासकाराने आणि लेफ्टिस्ट इतिहासकाराने सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वातंत्र्य सेनानीवर केला असेल तर ते स्वातंत्र्यवीर. तर मित्रांनो, आता राहुल गांधी जर सावरकर पिक्चर पाहायला येत असतील तर पूर्ण थिएटर बुक करणार असं कोण म्हणत आहेत? देवेंद्र फडणवीस. यावर प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत ते पण आपण पाहूया. राहुल गांधी तुम्हाला ओळखत पण नसतील म्हण. आता राहुल गांधी न ओळखायला काय झालं भाऊ? निवडणुकीच्या तोंडावर तुला सावरकर आठवतो का रे म्हण. 12 महिने सावरकर आठवतात त्यांना. इंग्रजांकडून सावरकरांनी चंदा घेतला बघायला काय. आणि एक क्रांतिकारी भगतसिंग होते, देशाच्या आझादीसाठी हसत हसत फासावर गेले. मग त्यांनी इंग्रजाची गुलामी नाही पत्करली? अरे भाऊ, आपण एवढे मोठे झालो नाही अजून की सावरकरावर टीका करावी. सावरकर जर खरोखर माफी मागताना दाखवत असतील तर आम्ही पण येऊ बघायला साहेब. खरं खरं दाखवा जनतेला. भाऊ, जेलमध्ये काळा पाण्याची सजा भोगली त्याने. माफी मागायचं काय घेऊन बसला? सर्व ईडीचा पैसा आहे. देश बुक करत येऊ शकतो. थिएटर काय म्हणे. जर जनतेचा इतिहास कळला नसता तर शाळेत इतिहास विषय बंद करा. मग सिनेमातून जर ठीक आहे, तुम्ही वास्तविक जीवनात सावरकर म्हणून जगतात का? मी सावरकर म्हणून मोहीम तर केली होती देवेंद्र फडणवीसांनी. राम मंदिर नंतर आता सावरकर घेऊन आला आहे. राम मंदिर झालं, सावरकर झाले, आपले हिंदुत्वाचे पुढारी आहेत, करत आहेत. तुमच्या बाजूची बाई कोण आहे ते सांगा आधी. तिचे हावभाव काही बरोबर वाटत नाही. लयच गोड हसायली तुमच्याकडे बघून. थांब, अमृता मामीलाच तुझं नाव सांगतो मग. काय बोलतील लोक, काय सांगतात नाही भाऊ. माये हिरोईनला TRP द्या, कोणीच विचारत नाही म्हण. राहुल गांधी आपल्या भरोशावर नाही. निवडणुका आल्या की ताणतणावाच्या भाषा जास्त आठवतात. सावरकर माफीवीर आहे तो सीन दाखवा मग. अरे भाऊ, काळा पाण्याची सजा भोगली, दिवस रात्र जेलमध्ये घातला, माफी बी मागितली तर बाहेर सुटण्यासाठी मागितली होती. काय बोलावं तुम्हाला? आपण एवढे मोठे झालो नाही सावरकरावर टीका करा. वतन मेरे वतन बघ मग कळेल. तेव्हा तर तुझं सरकार पण नव्हतं आणि BJP पण नव्हती. ते तर आहे भाऊ. पुन्हा दुसरी काय, मागची खूप लाडाने बघते. मागची कोण आहे बोले लाडाने बघायली? टरबुजा. राहुल गांधी गांधी आहे, गोडसे नाही. आणि गांधी माफी मागत नाही, समजले का बाबू? ठीक आहे, तुम्ही आमच्यासोबत जेवलात तर 35 रुपये पुरणपोळ्याचे बिल आम्ही देऊ म्हण. 35 पुरणपोळ्याची बिल आम्ही देऊ. ठीक आहे बाबा, दे. पैसा असेल तुझ्याकडे भरपूर. तू सत्यशोधक पहिला आधी सांग. बिडक्याचे पिक्चर बघायला राहुल गांधी येत नाहीत बाबू. आता राहुल गांधी मोठे झाले का सावरकर अपेक्षा भाऊ? सावरकर नाही माफीवर म्हणा. बर, थिएटर बुक करा आणि हरभरे विकून पट्टी आणायला आहे तुम्ही. त्यापेक्षा तिचे पैसे अर्थमंत्री सीतारामनना द्या बाबू. इलेक्ट्रॉन बॉन्डचा हिशोब दे अगोदर, मग थिएटर बुक कर असं म्हणतो. ठीक आहे, देईल. आता आलं की सगळ्यांच्या समोर. सिनेमा जर चालला नाही तर मग काय? आता राजकारणी लोकांची मदत घ्यायला लागली. रणदीप हुड्डा अंधभक्त एवढे असताना तुझा सिनेमा पडला, हीच लायकी आहे ह्याची आणि कंगनाची. बर, चुतिया पार्टी BJP म्हणून. अरे बापरे, पडतोस. खूपच लोक उग्र दिसत आहेत. कदाचित हे सर्व राहुल गांधी यांचे सपोर्टर आहेत आणि BJPचे कट्टर विरोधक आहेत असं दाखवत आहे. सावरकरने शंभूराजाची बदनामी केली आहे. अरे बाबा. वी वॉच, एव्हरी मस्ट वॉच अँड अंडरस्टँड द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ग्रेट फ्रीडम फायटर. एक पहिली पॉझिटिव्ह प्रतिक्रिया पाहण्यात आली. बा, काय गरज नाही माफीवर बघायला, कोणी रिकाम नाही. अनाजी पंत बघतील फक्त हा मूवी. ठीक आहे,
तुमच्याकडे इथे पैसे कुठून आला की चौकशी व्हायला पाहिजे ना, असं म्हणतोय. तर सगळ्या निगेटिव्ह कमेंट आलेले आहेत सावरकर मूवीवर. काय मित्रांनो, तुम्ही बघणार आहात का सावरकर मूवी? आणि खरंच सावरकर हे एक स्वातंत्र्य सेनानी होते का? कमेंट करून सांगा. महाराष्ट्राची माणसं जर असं सावरकरांना विरोध करायला लागली एखाद्या राहुल गांधीसाठी, तर सावरकर पण वाटून घेतलेला आहे का बीजेपीने? काँग्रेसचे सावरकर नाहीत, बीजेपीचे सावरकर, असं काही? ठीक आहे, बघा तुम्हाला काय वाटतंय. पटलं तर व्हिडिओला लाईक करा.